नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. भाजपनं काल प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं भाषण ठेवलं होतं. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा यांनी भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना कानमंत्र दिला. तो हा की भक्कम विरोधी पक्ष नेते म्हणूनही भक्कमपणे काम करा. एवढंच नाही तर आगामी निवडणुका ह्या स्वबळावरती जिंका. यातून एक मेसेज संबंध प्रदेश भाजपमध्ये असा गेला की पक्षश्रेष्ठींनी आता आपल्याला आज्ञा केलेली आहे की शिवसेनेबरोबर जाणे किंवा सत्ता बदल राज्यात होणे किंवा पुन्हा ऑपरेशन लोटस करून आपली सत्ता आणणे किंवा येणे या गोष्टी बाजूला ठेवा. आता विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काम करा. एवढंच नाही तर आगामी निवडणुका ह्या स्वबळावरती लढायच्या आहेत हे लक्षात घ्या. शेवटी राष्ट्रीय पक्ष म्हणून आपल्याला भूमिका असणं गरजेचं आहे. जे.पी. नड्डांनी ही रोखठोक आक्रमक भूमिका मांडली, पण त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी छेद दिला. तो का दिला त्यावरती आता बरीच चर्चा सुरू आहे. आपल्याला सुद्धा त्यावरच चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत, ज्यांना जुनी नवी भाजप पूर्णपणे माहिती आहे, कार्यकारिणी माहिती आहे. दिल्लीतले नेते जेव्हा एखादं वक्तव्य करतात तेव्हा राज्यातल्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे त्यांनी जवळून बघितलेलं आहे. ते केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या माजी आमदार नेत्या विद्या चव्हाण आहेत. याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार भाई जगताप आहेत. तसंच ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे आहेत, जे नागपूरमध्ये बसून भाजप आणि संघ दोघांनाही फार जवळून ओळखतात, बघतात, त्यावरती लिहितात. तसंच आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे सुद्धा आहेत. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी जे.पी. नड्डा यांची भूमिका, त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या भूमिकेला छेद देणं आणि नंतर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करणं याविषयीचा आमचा वृत्तांत दाखवतोय. बघा. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेबाहेर पडलेल्या भाजपनं पहिल्यांदाच राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. ठाकरे सरकार भ्रष्टाचारी असून त्या विरोधात लढण्याचा इशारा देताना जे.पी. नड्डांनी आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केलाय. अगली बार हमारी तैयारी अकेले महाराष्ट्र को संभालने की होनी चाहिए. इसकी तैयारी आज से हमको करनी है. ये हमको समझना चाहिए, ये संकल्प लेना चाहिए. कोई बैसाखी नहीं, कोई साथ नहीं. अकेले भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र में कमल खिलाएगी. हर जगह कमल होगा और पार्टी का कैंडिडेट कोई भी कहीं भी होगा, जीतेगा तो कमल जीतेगा. इस तरीके से हमको काम में जुटना चाहिए. पण राष्ट्रीय अध्यक्षांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातल्या भाजप नेत्यांची गोची झाली. गेल्या 8 महिन्यांपासून आज ना उद्या पुन्हा आपलं सरकार येईल या प्रयत्नांना जे.पी. नड्डांच्या भूमिकेमुळे खीळ बसली. एवढंच नव्हे तर काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेल्या आयाराम नेत्यांमध्येही चलबिचल झाली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिवसेनेच्या प्रस्तावाचा आधार घ्यावा लागल्याची चर्चा आहे. 4 वर्ष आहेत ना निवडणुकीला, त्या दरम्यान समजा शिवसेनेच्या बाजूने प्रस्ताव आला तर आम्ही एकत्रच निवडणूक लढवलो होतो. शिवसेनेकडून प्रस्ताव आला तर आमचं केंद्रीय नेतृत्व विचार करेल. केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर आम्ही करू. पण भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या भूमिकेला छेद का दिला हे अशोक चव्हाणांसारख्या मुरब्बी नेत्यानं क्षणाचाही विलंब न करता स्पष्ट केलंय. पण मला वाटतं तसं का होण्याची सूत्रम शक्यता यासाठी नाहीये, कारण मुख्यमंत्र्यांची वेळोवेळी चर्चेमध्ये स्पष्ट आहे की ते काय आता भाजपबरोबर जायची भूमिका नाहीये. हे त्यांच्याबरोबर झालेल्या खासगी चर्चेमध्ये स्पष्ट सांगितलं. आम्ही बिलकुल तिन्ही पक्ष मिळून या सरकार चांगलं चाललं पाहिजे आणि त्याकरता मुख्यमंत्र्यांना पूर्ण साथ द्यायची आमची भूमिका स्पष्टच आहे. त्यांना रोज स्वप्न पडते, जी अडचण अशी की रोज स्वप्न पडतात. मागची 5 वर्ष त्यांची जी आहे त्या रोज स्वप्न पडतात त्यांना की त्यांचं सरकार आज येईल, उद्या येईल. लोकांना झुलवत ठेवण्याचा उद्योग आहे. या विषयावर राळ उठल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी अखेर सारवासारव केली. आमच्याकडनं शिवसेनेला कुठलाही प्रस्ताव नाही, शिवसेनेकडनं आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही. त्यामुळे या संदर्भातली आता कुठलीही चर्चा आमच्या समोर नाही.
थोडक्यात काय तर सत्तेच्या मृगजळामागे लागून विरोधी पक्षाची जागा गमवायची की स्वबळाचा नारा देऊन जनतेमध्ये जायचं, याविषयी भाजपमध्ये मतभेद असल्याचं उघड झाल्याची चर्चा आहे. दीपक भादुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. मी थेट जातोय केशव उपाध्याय यांच्याकडे. भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत. केशव उपाध्याय, चर्चा अनेक आहेत, अनेक दिवसांपासून ते दिसतही आहे, स्पष्टपणे कोणी बोलत नाही, लिहत नाही, पण आज ते समोर आलेलं आहे. JP नड्डांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जी कणखर भूमिका मांडली ती राज्यातले नेते आत्तापर्यंत का मांडू शकले नाहीत, हाही प्रश्न तुम्हा भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर नक्कीच असेल. JP नड्डा यांनी जो कानमंत्र दिलेला आहे तो पक्षाच्या हिताचा आहे असं तुम्हाला वाटतं? आशिष, मुळामध्ये असं आहे की हा प्रश्न कार्यकर्त्यांना का वाटला याचं उत्तर असतं की कपोल कल्पित कल्पनांवरती भारतीय जनता पार्टीचा विश्वास नाही. जे पतंग तुम्ही आता उडवताय त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विश्वास नाही. पहिला मुद्दा असं आहे की जो मुद्दा काल माननीय JP नड्डाजींनी सांगितला की आता समर्थ विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये उभे राहू, सरकारच्या विरोधात संघर्ष करू आणि पुन्हा एकदा एकट्याच्या बळावरती पूर्णपणे या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येऊ. या ही भारतीय जनता पार्टीची भूमिका, आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत की नाही तर आहोत. गेले अनेक महिने म्हणजे पहिल्यांदा कोरोनामध्ये ज्यावेळी झाला त्यावेळी सरकारला सहकार्याची भूमिका त्यावेळी केली, पण त्याच्यानंतर ज्यावेळी सरकार चुकतंय त्या ठिकाणी त्या सरकारला विरोध करण्याचं काम आणि प्रखरतेने विरोध करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करतंय. एक आंदोलन आम्ही ऑलरेडी केलं त्याच्यावर आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद लोकांनी दिला, सर्वसामान्यांनी प्रतिसाद दिला. आणि दुसरं आता आम्ही 1 तारखेला दुधाचं आंदोलन आम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन करतोय. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांवरती जिथे जिथे अत्याचार अन्याय होतोय तिथे ते आंदोलन करणार. हे भारतीय जनता पार्टीची भूमिका, हा पहिला मुद्दा. आता मग अंतर काय, मग असं काय म्हणाले, खरं म्हणजे कालची जी भूमिका आहे तीच भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका आहे. आज पत्रकारांनी आज तीच भूमिका चंद्रकांतदादा पाटलांनी मांडली. ज्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला, अजून 4 वर्ष आहेत, 4 वर्षात आता ज्या पद्धतीचं जे अशोक चव्हाण सांगत होते की आम्ही एकत्रच राहणार, ते त्यांच्याच रोज सणा कसं डावललं जात आहे, त्यांच्या खात्यात कसं काय होत नाहीये, अशा प्रकारचे काँग्रेसला कसं या सरकारमध्ये काही स्थानच नाहीये, काँग्रेस लोकांना कोणी विचारतच नाही, अशा प्रकारच्या रोज बातम्या नाही. चंद्रकांत दादा पाटलांना पत्रकारांनी नाही प्रश्न विचारावा तर कोणी विचारावा? चंद्रकांत दादा बोललेले आहेत, पत्रकार चंद्रकांत दादांच्या तोंडून नाही बोललेले आहेत. आशिष, माझं पूर्ण होऊ द्या, मी तुम्हाला तेच सांगतोय की ज्यावेळी प्रश्न विचारला आशिष पत्रकारांनी की दादा 4 वर्ष अजून आहे आणि ज्या पद्धतीचं या लोकांचं सर्व सध्या आम्ही खेळ बघतोय, काँग्रेसची ज्या पद्धती चालू आहे, राष्ट्रवादी, आज शरद पवार म्हणाले मुख्यमंत्र्यांनी फिरलं पाहिजे. म्हणजे आज शरद पवार असं म्हणतात की मुख्यमंत्री फिरत नाहीत याच्यामध्ये. अशा पद्धतीचं जे 3 कुठल्याही प्रकारची अनैतिक आघाडी करून सरकार सुस्थिर आलंय, समजा त्याच्यामध्ये काही गडबड झाली तर 4 वर्ष तुम्ही काय करणार? अशा प्रश्न आणि पत्रकारांनी चुकीचं म्हणणं असं मी म्हणत नाही. त्यामुळे त्या सगळ्या भूमिकेवरती दादांची भूमिका मांडली. भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वच्छ स्पष्ट आहे. आम्ही एकटे निवडणुकीला जाणार. ही काल जी नड्डाची भूमिका दिली तीच भाजपची भूमिका आहे. आमच्या कुणाच्याही मनात दुसरी शंका, दुसरी काही काय विचार असा कोणताही नाही. ठीक आहे. आपल्यासोबत डॉक्टर नीलम गोरे शिवसेनेच्या नेत्या आहेत. नीलमताई, ज्या पद्धतीनं चंद्रकांत दादा यांनी आज स्पष्ट केलं की शिवसेनेकडनं जर का प्रस्ताव आला तर भाजप शिवसेनेबरोबर जाण्याच्या तयारीत असू शकेल, त्यावरती आम्ही सकारात्मक विचार करू, असं कसं एकदम शिवसेनेच्या प्रस्तावाविषयी चंद्रकांत दादा बोलतायत? कारण आतापर्यंत चर्चा होती ती राष्ट्रवादीतला एक गट येईल, तो भाजप बरोबर जाईल आणि सरकार पडेल, पुन्हा मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. हे मध्येच शिवसेनेच्या प्रस्तावाचं पुढे आलेलं आहे आणि ते सुद्धा राम जन्मभूमी वाद संपल्यानंतर आता जेव्हा राम मंदिराचं भूमिपूजन होतंय त्यावेळेस ही बाब पुढे आली आहे. नीलमताई, मला असं वाटतं की आताचा खूप संदर्भ महत्वाचा एक आहे की राम जन्मभूमीच्या तिथे संपूर्ण मंदिराचं पूजन होत आहे. सन्माननीय नरेंद्रजी मोदी हे पूजन करणार आहेत आणि आधी अशी सगळीकडे बातमी होती आणि आम्हालाही वाटत होतं की माननीय उद्धव साहेबांना तिथे निमंत्रण असेल. त्यावेळेला सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या बरोबर आम्ही काम करतोय आणि जेव्हा आम्ही 7 मार्चला गेलो होतो तेव्हा सुद्धा कोणी आमच्या सहकाऱ्यांनी आताच्या विरोध केलेला नाहीये, पहिली गोष्ट. दुसरं असं आहे की आताचं दादांचं जे सगळं बोलणं आहे तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न असला तरी शिवसेनेकडून प्रस्ताव येण्याच्या संदर्भात त्यांना का आशावादी वाटावं, कारण ते कालच राष्ट्रवादीच्या बद्दल आशावादी बोलले होते
की तिकडे अजित पवार कसे एकटे पडलेले आहेत वगैरे वगैरे. आता त्याच्यामध्ये परत त्यांनी आज वेगळ्या प्रकारची भूमिका केली आणि तुम्हाला कल्पना आहे सगळ्यांना की देवेंद्रजी फडणवीस यांनी काही मिनिटापूर्वीच विधान भवनच्या इथून बोलत असताना हे स्पष्ट केलं की ते बोलले ते पत्रकारांना उत्तर देत असताना बोलले. आता ज्या पत्रकारांनी त्यांच्याकडून हे काढून घेतलं बरोबर, त्यामुळे पत्रकार सुद्धा फार हुशार आहेत की त्यांनी एकदम असा एक बॉम्बशेल त्यांच्याकडून वदवून घेतला सगळा. मला साधी गोष्ट वाटते की भारतीय जनता पक्षामध्ये खूप गोंधळ वैचारिक आहे. आपली बस चुकली, आपण फार मोठी संधी गमावली याच्याबद्दलची जी एक मनामध्ये कुठेतरी अस्वस्थता असते ती बाहेर येते आहे. दुसरं त्याचबरोबर राम जन्मभूमीच्या मध्ये पूर्वीची आठवण त्यांना काही आली असेल. पण खरं सांगायचं तर आशिष आम्हाला एवढं कळतंय आणखी श्रावणामधली जशी गोष्ट असते ना ती बहीण जेव्हा जाते माहेरी आणि जेवायला बसते त्यावेळेला तिच्या अंगावर दागिने किती आहेत त्याच्यानुसार तिचं माहेरी सुद्धा स्थान ठरतं असं श्रावणातली एक गोष्ट आहे. आणि तिथे मी असं सांगेन की आमच्या अंगावर आता हे सत्तेचे दागिने नसते ना तर असंच इतकं प्रेमळ आमंत्रणाची वाट पाहिली असती की नाही दादांनी अशी मला शंका वाटते. कारण किती दिवस ते मधला महिना दीड महिना संपूर्णपणे एकमेकाच्या चर्चेमध्ये गेला. त्यावेळेला खासगीमध्ये खूप अनेक भारतीय जनता पक्षाचे लोक आमच्याचकडे नाही मीडियाकडे दावे करत होते की राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या बरोबर जाणार आहे. आता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल काही वेगवेगळे दावे केले जातात. पण आम्ही किमान समान कार्यक्रमावरती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहे. पाडायचं तर आमचं सरकार तुम्ही पाडून दाखवा अशा पद्धतीचं आव्हान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिलेलं आहे. अशा वेळेला आम्ही स्वतःहून काहीतरी प्रस्ताव जाण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाहीये. आणि दुसरं असं की आम्ही प्रस्ताव आला तर विचार करू वगैरे ते जेव्हा म्हणतात तर आदल्या दिवशी त्यांच्याच अध्यक्षांनी जे सांगितलं की स्वतंत्र लढायचं तर कुठेतरी इतके महत्वाचे नेते भारतीय जनता पक्षाचे या प्रस्तावाबद्दल जर का मनातल्या मनात आशावादी असतील तर याचा अर्थ केडरची किंवा कार्यकर्त्यांची मानसिकता काय असेल. आणि मला अजून एक दिसतंय की याच्यात काहीतरी गोलमाल अशी आहे की साखरपट्ट्यामधले जे आमदार आहेत जे खूप अस्वस्थ आहेत साखर कारखान्यांशी संबंधित लोक आणि त्यांना सहकार विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जे काही सहकार्य पाहिजे ते सहकार्य त्यांना अपेक्षित आहे. आणि तिथे त्यांना कुठेतरी घाई झालेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधित पूर्वी ज्यांनी त्यांची साथ सोडली आणि आले. आणि अनेक आमदार असेही असतील की जे आमच्याकडे येणार होते शिवसेनेकडे पण ते शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्षात गेले. या लोकांची परिस्थिती जी आहे ती प्रॅक्टिकली मुंबईच्या लोकलमध्ये जशी प्रवाशांची होते की एका प्लॅटफॉर्मवर लोकल येणार म्हणून ते अगदी पुढे जागा धरून उभे असतात आणि अचानक लोकलचा प्लॅटफॉर्म बदलतो आणि अशा वेळेला जी काही धावपळ आणि तारांबळ होते की तिथे उडी मारूनही जाता येत नाही, धावताही येत नाही, ट्रॅकवर उडी कशी मारणार, तिथे ऑलरेडी लोक बसलेले असतात. तशी बऱ्याचशा लोकांची परिस्थिती अंदाज चुकलेले आहेत लोकांचे आणि ते लोक आज केंद्राकडून राज्याकडून कुठेतरी गडबड काहीतरी करण्याची मनस्थिती असेल तर हा मागचा जो घोळका आहे भाजपच्या त्यांना थांबवण्यासाठी अशा पद्धतीची गोंधळ उडवणारी विधानं करणं हे एक राजनीती पण असू शकते असं मला वाटतं. त्यामुळे मी अगदी सुस्पष्टपणाने आणि अगदी शिवसेना कधी जे बोलते ते करत असते आणि त्याच्यामुळे आम्हाला विश्वासघात असं जेव्हा बोलतात त्यावेळेला जी चर्चा झाली होती त्यावेळेला मातोश्रीमध्ये त्या चर्चेची अंमलबजावणी होत नाहीये म्हटल्यानंतर आम्ही आमचे पर्याय सगळे जे आहेत ते स्वीकारलेले आहेत. आणि या तिन्ही पक्षांच्या मध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असतील तरी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे हे पुढे सगळं नेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि त्यामुळे एकच वाक्य नड्डा असतील त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत दादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा आता केशव उपाध्ये तेच बोलतील त्यातलं एकच वाक्य मला महत्वाचं खरं वाटतंय आणि ते म्हणजे 5 वर्ष आता विरोधी पक्षात थांबून त्यांनी सहकार्य देणं सरकारला विधायक पद्धतीने हेच खरं त्यांच्या एक लिहिलेलं प्राक्तन आहे किंवा नियतीने केशरी रेख काढलेली आहे असं मला वाटतं. ठीक आहे, आपल्यासोबत भाई जगताप आहेत. भाई जगताप, काँग्रेसच्या वतीनं माजी मुख्यमंत्री आणि आताचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सुद्धा काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण जेव्हा असं म्हणतात की जे आयाराम आहेत त्यांना झुलवत ठेवण्यासाठी कदाचित चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ही खेळी खेळली असावी किंवा ही टूम सोडली असावी की शिवसेनेचा प्रस्ताव येईल आणि आम्ही विचार करू. कुठेतरी तुम्हालाही अशोक चव्हाणांसारखंच वाटतंय की भाजपमध्ये जो नवा गट तयार झालेला आहे ज्याची सध्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा चलती आहे त्यामुळं सुद्धा काही मतभेद आहेत आणि त्या मतभेदातून चंद्रकांत दादा पाटील यांनी आज राष्ट्रीय अध्यक्षांच्या भूमिकेला छेद दिला असावा? आशिष असं आहे की एकतर आपल्याला सगळ्यांना हे जाणणं गरजेचं आहे की जेव्हा एखादा राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलतात तेव्हा त्याच्या मागे भूमिका असते.
देशव्यापी पक्षाची. आणि आज देशव्यापी पक्ष जे काय एक पासा आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस आणि भाजपा हे प्रामुख्याने मोठे पक्ष आहेत. परंतु नड्डा तिथून बोलत असताना इथली जी काही तडफड यांची आहे ही त्यांना कदाचित तितकी माहिती नसावी असं मला वाटतंय. आणि सत्ता नसल्यावर काय अवस्था होते हे आपण गेले 7-8 महिने आपण पाहत आहात. 7-8 महिने झाले सरकारला, ह्या कोरोनाला 4 महिने झाले. आणि म्हणून कित्येक वेळेला ती मळमळ बाहेर येते. तशी ती यांची महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांत दादा यांची ती मळमळ बाहेर आली असं मला वाटतं. परंतु देवेंद्र फडणवीस हुशार आहेत थोडेसे त्यातल्या त्यात, आणि म्हणून त्यांनी ती सारवासारव करण्याचा तो प्रयत्न केला. महत्त्वाचा विषय काय राहील माहिती आहे का आशिष याच्यामध्ये, की आता भाजपचे मुख्य प्रवक्ते जसं म्हणाले केशव उपाध्ये आमचे मित्र आहेत ते, की अशोकरावांनी असं म्हणाले तसं म्हणाले आणि आता असं म्हणतात आहेत. केशवराव गेली 5 वर्ष तुम्ही सत्तेत असताना सगळेच म्हणजे एकटे हे नव्हे, सामनाचे संपादक राऊत नव्हे, पूर्ण पक्षा याच्यामध्ये सरकारमध्ये काय होत होतं मला सांगा बघू. त्यामुळे असं कुठंतरी हे करण्याचा जो प्रयत्न चालला तो नका करू. त्याचं कारण असं आहे की अशोकराव माजी मुख्यमंत्री आहेत, 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना माहिती आहे काय बोलायचं हे करायचं, आणि स्वतः त्यांनी राज्य चालवलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आमची चिंता करू नका की काँग्रेसला जागा आहे काँग्रेसला नाही. आज तुमची परिस्थिती अशी आहे की आज जो काही लढा देशभर आणि जगभर आपण लढतो आहोत त्याच्यामध्ये जी काही तुमची भूमिका आज लोकांना जी दिसते ती इतकी संदिग्ध आहे, इतकी कुचकामी आहे की जगभराचा हा लढा, देशाचा लढा, राज्याचा लढा, आणि राज्याचे आमदार निधी देतात आहेत PM फंडाला, PM केअरला, अशा फंडाला जिथे सरकारी पैसा लागतोय पण त्याची चौकशी होऊ शकत नाही, ते ह्याच्यात येऊ शकत नाही. अशा म्हणजे VC जशी असते ना, जसं काढतात तसं तो फंड आहे. त्याचा वापर कसा होतोय त्याच्यावर हे नाही, कोणाचा अंकुश नाही किंवा असू नये असं तुमच्याच खासदारांनी तिथे विरोध केला याच्यामध्ये कमिटीमध्ये की हे याच्या कॅगच्या अंडर येऊ नये. इतकी वाईट अवस्था तुमची देशभर आहे. केंद्रीय नेतृत्वाचं सुद्धा हे जे त्यांचं अपयश आहे हे ओपन झालेलं आहे. देशाचे पंतप्रधान स्वतःची दाढी किती वाढली एवढं म्हणतात, अहो करोना किती वाढले हे तर म्हणा, त्याची त्यांना काही चिंता पडलेली नाही. त्यामुळे देशामध्ये ती छिथू होते आहे. याच्यामुळे करोनाच्या ह्या महासंकटामुळे ते संकट आज समोर आहे. त्यातलं महाराष्ट्रातल्या ह्यांचं अपयश जे आहे ते अधोरेखित झालं आहे. बघा हे किती हुशार आणि किती शब्द चांगला आहे, वाईट नाही, लबाड. ज्या याच्यामध्ये याला धारावी पॅटर्न हा WHO ने मान्य केला, तेव्हा मग ह्यांचे सगळे संघ परिवारवाले म्हणे नाही धारावीमध्ये आम्ही काम केलं. काय कामं केली तुम्ही? कोण तुम्हाला विचारतो? कुत्रं तिथं धारावी कंटॅमिनेटेड झोन, कोणालाच जाण्याची तिथे हे नाही. वर्षाताई गायकवाड आणि कॉर्पोरेशनच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सरकारने धारावी पॅटर्न तयार केला आणि धारावी सारख्या ठिकाणी भाई आपला मुद्दा भरकटतोय. आपण थोडंसं राजकारण आज चर्चेत घेऊया, राजकारणावर चर्चा करूया. बघा मुद्दा भरकटतोय. ते लपवण्यासाठी हे असले काहीतरी प्रयोग चालू आहेत. आणि त्यातल्या त्यात नड्डा जेव्हा असं म्हणालेत तर मी आपल्याला या नम्रपणे सांगू इच्छितो की त्यांना केंद्रातलं अपयश आणि महाराष्ट्रामध्ये जे काही चाललंय ते त्यांना दिसतंय. त्यासाठी त्याने तो दिलेला महाराष्ट्रातल्या भाजपवाल्यांना इशारा आहे असं माझं. ठीक आहे. खरं तर मला राष्ट्रवादी काँग्रेसकडे जायचं आहे कारण ते प्रचंड आशावादी होते. पण आता मध्येच चंद्रकांत दादा पाटलांनी शिवसेनेचा प्रस्ताव काढला
त्यामुळे त्यांचा आशावाद काय म्हणतोय ते मला विचारायचं. पण एक रेफरन्स म्हणून अशोक चव्हाणांचा विषय निघाला म्हणून कित्येक वर्षानंतर अशोक चव्हाण हे 2009 मध्ये पहिले मुख्यमंत्री निघाले काँग्रेसचे की ज्यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं निवडणूक लढली 2009ची आणि पुन्हा त्यांची सत्ता आली, ते मुख्यमंत्री बनले. नंतर ते पाय उतार झाले वेगळ्या कारणामुळे, तो भाग वेगळा. पण असंही असतं, हे पण रेफरन्स चर्चेत आले पाहिजे. म्हणजे कोणाचा उल्लेख आपण नेमका कशासाठी करतो, तर एखाद्याचा चांगला उल्लेख असेल तर तो सुद्धा झाला पाहिजे. काँग्रेसला ते कित्येक दशकं जमलं नाही, ते 2009 मध्ये अशोक चव्हाणांनी करून दाखवलं होतं की स्वतःच्या नेतृत्वात निवडणूक लढली आणि जिंकून दाखवली, पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. पण नंतर गेलं ते. ठीक आहे. विद्याताई चव्हाण, जेव्हा मी असं म्हणतो की राष्ट्रवादी प्रचंड आशावादी आहे, कारण तुमचं ते सॉंगच होतं, निवडणुकीचं गाणंच होतं. आता जेव्हा शिवसेनेच्या प्रस्तावाची चर्चा सुरू झाली आहे आणि सरकार भक्कम आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस कुठं आहे? दे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी. कळलं ना, आमच्या गाण्यातच सगळं रहस्य दडलेलं आहे, काय काळजी करू नका तुम्ही. आणि आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची एक जी आघाडी तयार झाली, महाआघाडी, ती फार चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये काम करते आहे. त्यामुळे काही आम्ही कुठे जाणार किंवा काय ह्याचा काही प्रश्नच नाही आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकजुटीने एकसंघपणे महाराष्ट्राचा करोना असेल, कोविडचं जे काही पसरलं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे एकत्रितपणे चांगलं काम करतोय. आता तुम्ही जी आज ही चर्चा लावलेली आहे आणि आत्तापर्यंत जे काय मी ऐकलं की राष्ट्रीय अध्यक्ष काय म्हणाले, तर राष्ट्रीय अध्यक्षांचं उद्दिष्ट, त्यांचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. परंतु प्रदेशाध्यक्ष जे असतात त्यांना राज्याच्या प्रत्यक्ष परिस्थितीची चांगली जाणीव असते. आणि मला असं वाटतं म्हणून भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांना हे पूर्ण माहिती आहे की आता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे. या तिन्ही पक्षांचं महाआघाडीचं सरकार खूप चांगल्या प्रकारे काम करतंय आणि आता भाजप स्वबळावरती निवडून येणं किंवा मागच्या विधानसभेला 19 मध्ये जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या पुन्हा मिळणं हे सुद्धा अशक्य आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांनी अपेक्षा व्यक्त करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि प्रत्यक्ष राज्याच्या परिस्थितीची जाणीव ज्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षांना असते ती चंद्रकांत दादा पाटलांनी बोलून दाखवली असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, म्हणजे आता देशामध्ये जिथे जिथे काँग्रेसचं राज्य आहे तिथलं राज्य काँग्रेसकडनं हिसकावून घेण्याचे प्रयत्न जे काही आपण खुलेआम बघतोय कशा प्रकारे चाललेले आहेत ते, आणि इथे महाराष्ट्रामध्येही ते प्रयत्न करून झालेले आहेत. सगळे प्रयत्न करून थकले आणि आता आंदोलनं, मगाशी त्यांच्या केशवजींनी सांगितलं की आम्ही एक आंदोलन केलं, म्हणजे गेल्या 8-10 महिन्यामध्ये त्यांनी एक आंदोलन केलं असं ते सांगितलं त्यांनी. तर आता त्यांचे पाय मला वाटतं जमिनीवरती आले आहेत आणि जमिनीवरची वस्तुस्थिती काय आहे, राष्ट्रीय अध्यक्षांची अपेक्षा काय आहे, प्रत्यक्ष इथे काय चाललंय, ठीक आहे, त्याची जाणीव मला असं वाटतं प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांना करून दिलेली. ठीक आहे. केशव उपाध्याय, हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे राहुल पांडे सुद्धा ऍग्री होतील आणि मी तर ती भूमिका मांडणारच आहे. जर का राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्षांसह राज्यातल्या सर्व भाजपच्या नेत्यांना हे सांगतायत की आपण स्वबळाचा नारा दिला पाहिजे, एकला चालोरे केलं पाहिजे, आपण आपली पक्ष संघटना आणखी बळकट केली पाहिजे, आगामी सर्व निवडणुका आपण स्वबळावर लढलं पाहिजे, कुठलंही टू माइंडनेस आपल्या भूमिकेमध्ये असता कामा नये, तेव्हा प्रदेशाध्यक्षांनी ही भूमिका मांडायला पाहिजे की होय, JP नड्डा म्हणतायत तसा आता आमचा एकला चालोरेचा मार्ग आहे, आम्ही कोणाला प्रस्ताव देणार नाही, कोणाचा घेणार नाही, आम्ही भक्कम विरोधी पक्षनेते म्हणून काम करणार आहोत आणि आगामी सर्व निवडणुका जिंकणार आहोत. त्याच्याऐवजी चंद्रकांत दादा पाटील सांगतायत की शिवसेनेचा प्रस्ताव आला तर आमची जाण्याची तयारी आहे. आणि मग ही दोलायमान स्थिती का? आशिष, सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. पहिला निधनताई, कारण मला बाकी बोलले कारण मला बोललं पाहिजे, मला आशा आहे की मला वेळ द्या. निधनताईंनी काय गोष्ट म्हणाली, श्रावणात एक गोष्ट, निधनताई श्रावणात गोष्ट नसते, श्रावणाची कहाणी असते. पण ठीक आहे, आता हिंदुत्वापासून दूर गेलं की काही शब्द आपल्याला विसरायला होतात आणि त्या गोष्टीमधल्या बहिणीचा जो भाऊ असतो तो सत्तेच्या सोन्याला, इथं सत्य दिसतंय, सेनेने सत्तेच्या सोन्याला अधिक महत्व दिलं आणि जी वर्षानुवर्ष आपल्याला बहीण होती तिला तिलांजली दिली, हे सगळ्यांनी महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे ती काय कहाणीची गोष्ट कशी होते हे लोकांनी बघितलंय. आमचे भाई खरंच ज्येष्ठ आहेत, आमदार आहेत,
खरं आमदार असल्यानं त्यांनी अधिक माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असली पाहिजे, त्यांना माहिती असायला हवं होतं किंवा माहिती असेल पण कदाचित त्यांना पक्ष बनणं सांगता येत नसेल. ज्या पीएम केअरचा उल्लेख त्यांनी केला, तरी ऐकून घ्या ना ताई माझं, ज्या पीएम केअरचा उल्लेख त्यांनी केला त्या पीएम केअर मधले सर्वाधिक मदत, त्यामध्ये व्हेंटिलेटर असतील, बाकी सगळ्या गोष्टी असतील, या महाराष्ट्रात आल्यात. आणि त्याच्या उलट ज्या सीएम फंडात जो निधी आला तो माहितीच्या अधिकारात ती माहिती आली आहे की सीएम फंडामध्ये या अकाउंटमध्ये जो पैसा आला तो खर्च झाला नाही, हे माहिती अधिकारात आलंय. त्यामुळे आणि मुळात त्यामुळे सरकार काम काय कोणाला करतंय, महाराष्ट्रातलं सरकार कसं अत्यंत म्हणजे सर्वसामान्य जनता आता बोलायला लागली आहे, अस्वस्थ आहे, म्हणजे अत्यंत तीव्रतेने त्या भावना मांडतीये. तर ते आता महाराष्ट्रातल्या जनता पाहतीये. तर भाई माझी अपेक्षा होती की पीएम केअर बद्दल बोलताना किमान महाराष्ट्रातल्या सरकारला आपण सांगायला पाहिजे होतं की आपल्या अकाउंटला जो पैसा जमा झालाय, जो लोकांनी दिला या अकाउंटसाठी, तो आपण जर खर्च केला असता तर महाराष्ट्रातली जी सर्वाधिक आज देशात नंबर 1 आहे, कोरोना बाधितांची संख्या देशामध्ये 35-40% महाराष्ट्रात आहे, मृत्यू झालेली संख्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आहे. मुंबईत ज्या पद्धतीने लोकांची अवस्था झाली आहे ते बघता काय चित्र आहे ते मी सांगायची गरज नाही. ज्या धाराचं वर्ष त्यांचं कौतुक जरूर करा, पण तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे आमच्यावर तर काय टीकाच करत असतात. त्यामुळे त्यांचं नाव घेतोय. ज्या सेक्युलर आदरार्थी सेक्युलर पत्रकार बरखा दत्त यांनी स्वतः त्या राष्ट्रसंघाच्या कामाचं कौतुक केलं, मी सांगायची गरज नाही. आता बरखा दत्तच्या सर्टिफिकेट बद्दल तर तुम्हाला शंकाचं कारण नाही, त्या कुठल्या भूमिकेच्या तुमच्या सगळ्यांच्या आदरार्थी सेक्युलर पत्रकार. त्यामुळे आणि मुळामध्ये संघाला तुमच्यासाठीची गरज पण नाही, संघाला काही देणं घेणं नाही, संघ आपलं काम करत असतो. त्यामुळे असतं कुणी त्यांना काम केलं म्हणा न केलं म्हणा, संघाला काही फरक पडत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. एक मिनिट आता राहिला प्रश्न पुन्हा तुमच्या चंद्रकांत दादा पाटलांचा विषय आहे. हो, चंद्रकांत दादा पाटलांच्या मुद्द्यांवरती तो मुळामध्ये असं प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका कणखर असायला हवी. त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही आपल्या बळावरतीच निवडणुका लढवणार, त्याच्याबद्दल चिंता बाळगायचं कारण नाही. पण शिवसेनेचा जर का प्रस्ताव आला तर भाजपची जाण्याची तयारी आहे हे पण सांगितलं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. महाराष्ट्रामध्ये अपवित्र युत्या आघाड्या होत ते महाराष्ट्राने बघितलंय डोळ्यात. जर 4 वर्षांनी जर असं काही शक्यता असेल तर त्याचं उत्तर मला सांगा 1 वर्षापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेना जाईल हे आशिष जाधव कुठल्या तरी शो मध्ये व्यक्त केलं होतं तो भावना कधी तरी शक्य नव्हतं. पण जर ती अपवित्र युती होत होती त्याच्याबद्दल होतं. आणि मग पत्रकार म्हणजे 4 वर्ष त्याला वेळ आहे तर 4 वर्ष आम्ही संघर्ष करू. पण ज्या पद्धतीने हे दोघं त्रास देत आहेत कशा काल साधत उद्धवजी म्हणाले, आपले मुख्यमंत्री म्हणाले की स्टेरिंग माझ्या हातात आहे. 24 तास तो आनंद अजित पवार टिकू दिल्याने एक फोटो टाकला आपल्याला स्टेरिंग असल्याचा. अशोक चव्हाण रोज सांगतायत, ते दुसरे काँग्रेसचे मंत्री, युवा काँग्रेसचे अध्यक्ष रोज सांगतायत जाहीरातीचा आमचा फोटो नाही, आम्हाला काँग्रेसमध्ये विचारत नाहीयेत. अशा पद्धतीचा रोज जर त्रास त्यांना होत असेल आणि त्यातलं भविष्यातलं काय याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका ते तुमच्याकडनं शिकले. आम्ही विरोधात आहोत. आम्ही विरोधात आहोत. आम्ही लोकांसाठी संघर्ष करतो आहोत. पहिले 3-4 महिने सरकारला वेळ दिला पाहिजे, त्या भूमिकेत वेळ दिला. नंतर कोरोना होता, कोरोनामध्ये महाराष्ट्रात कोण फिरलं, देवेंद्रजी किती फिरलेत हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. मुख्यमंत्री फिरले नाहीत, काँग्रेसचं कुणी फिरलं नाही, हे सगळ्यांनी आपण बघितलं. आणि त्या भूमिकेनंतर आता जिथे चुका होत आहेत तिथे जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही ही आमची स्पष्ट भूमिका आहे. ठीक आहे, चंद्रकांत दादा पाटलांनी पण ती मांडावी अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, राहुल पांडे आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार. राहुल पांडे, JP नड्डांचं भाषण, चंद्रकांत दादांचा छेद आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांची सारवासारव काय दिसतंय? कारण अनेकांना असं वाटतंय की ऑपरेशन लोटस होईल आज ना उद्या, किंबहुना हे सरकार अंतर्विरोधानच पडेल. हे जे मृगजाळ आहे सत्तेचं, याच्यात कुठंतरी भाजप दिवसेंदिवस लोकांपासून तुटत चाललाय का विरोधी पक्ष म्हणून, की भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आता उफाळून येते आहे, ती वेळीच JP नड्डांनी ओळखली आणि आक्रमक भाषण केलं. तुम्ही कसं बघताय? आशिष जी, आपल्याला आठवत असेल तर मागच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच मुळात शिवसेना भाजपची युती व्हावी की होऊ नये या संदर्भात भाजपमध्ये 2 प्रवाह तेव्हाही होते, आजही आहेत. एक प्रवाह होता की शिवसेनेशी युती करू नये, पण तेव्हा लोकसभेत भाजप शिवसेना युतीला जे दणदणीत यश मिळालं होतं, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर विधानसभेत
जर शिवसेनेबरोबर युती केली नसती तर देशभरातल्या इतर अनेक मित्रपक्षांमध्ये चुकीचा संदेश गेला होता. भाई जगताप म्हणाले ते योग्य आहे. राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांना किंवा राष्ट्रीय नेतृत्वाला विचार करताना केवळ एका प्रदेशाचा विचार करता येत नाही. त्यामुळे भाजपला आज 303 जागांपर्यंत लोकसभेत गेल्यानंतर महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात युती करून आलेली सत्ता गमवावी लागली याचं शल्य त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाला नक्कीच आहे. आणि हा 100% भाजपाचा नारा जो आहे हा मला वाटतं सूर्यभान वहाडणे किंवा नासर फरांदे जेव्हा अध्यक्ष होते तेव्हापासून हा सातत्यानं त्यांच्या पक्षाच्या राज्य शाखेने दिलाच आहे. आणि महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर अमित शहांची आपण जर मुलाखत पाहिली असेल तर तेव्हाही त्यांनी अशीच रोखठोक भूमिका घेतली की आता याच्यापुढे युती नाही आणि आम्ही स्वबळावरच लढू. मला वाटतं JP नड्डांनी काल जे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हा भाजपचा साधारण मागच्या 20-25 वर्षापासून होता आणि ह्यात कुठल्याही पक्षांनी आपल्या पक्षाचा स्वबळावर विस्तार झाला पाहिजे, 100% सत्ता आपल्याला एकट्याला मिळाली पाहिजे, त्यात कोणी भागीदार नको अशी जर आकांक्षा बाळगली तर मला वाटतं ती काँग्रेसनी किंवा राष्ट्रवादीनी किंवा शिवसेनेनेही बाळगली तर त्यात काहीच चूक नाही. आपल्याला आठवत असेल तर उद्धवजींचं तर फार प्रसिद्ध भाषण होतं की आमचे 25 वर्ष युतीत सडले, यापुढे आम्ही स्वबळावरच महाराष्ट्रात सत्ता मिळवू. आणि आजही पक्ष म्हणून त्यांची ती भूमिका आहे, ती पक्ष म्हणून योग्य आहे. त्यामुळे भाजपनी काल जे JP नड्डांनी जे केलं आणि मला त्यात कुठलाही आंतरविरोध दिसत नाही. कारण आपण जर आत्ता देवेंद्रजींची थोड्या वेळापूर्वीची जी पत्रकार परिषद पाहिली तर त्यात त्यांनी एक शब्द फार महत्त्वाचा उच्चारला की आत्ता भाजपचा शिवसेनेला आणि शिवसेनेचा भाजपला कुठलाही प्रस्ताव नाही. राजकारणामध्ये मागच्या नोव्हेंबरमध्ये त्या 1 महिन्यात जे घडलं आशिषजी, त्यामुळे आता कोणताही पक्ष कोणाही बरोबर जाऊन सत्ता महाराष्ट्रात काय देशात मिळवू शकतो. त्यामुळे विचारधारा आणि व्यवहार या 2 गोष्टींची जी फारकत झालेली आहे त्यामुळे आता आपण आपल्याला धक्के बसू देऊ नये. आणि हा वैचारिक अस्पृश्यता ही राजकारणातून चालली गेली ही तशी चांगली गोष्ट आहे. कारण काँग्रेसनी शिवसेनेबरोबर जाणं ही जवळजवळ अशक्यप्राय असणारी गोष्ट झालेली आहे. त्यामुळे आता कोणत्याही पक्षातला एक गट किंवा पक्षाच्या पक्ष संबंध इकडून तिकडे जर गेला तरी मला वाटतं आश्चर्याचा आपल्याला धक्का बसायला नको. आणि मागच्या 2-1 महिन्यापासून आपण कोरोनाशी लढत असतानाही आता राजकारणाची जागा राजकारणाने घेतलेली आहे. राज्यसभाच्या निवडणुका झाल्या, राजस्थानमध्ये सत्तांतराचं नाट्य खेळल्या जात आहे, त्याला एक गती येते आहे विशिष्ट स्वरूपाची. बिहारच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत. त्या सगळ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात सत्ता बदलाचा डाव खेळला जाणारच नाही किंवा कोणी करणारच नाही असं काही नाही. आणि नथिंग इज इम्पॉसिबल. 5 तारखेला राम मंदिराच्या भूमिपूजनाचा जो प्रसंग आहे तर आपल्याला आठवत असेल की शिवसेनेनी म्हणजे दिवंगत शिवसेना प्रमुखांनी त्याचा जेव्हा क्रेडिट घ्यायचा प्रश्न आला होता किंवा ब्लेम घ्यायचा प्रश्न होता की जर हे शिवसैनिकांनी पाडलं असं होतं तर त्यांनी अभिमानाने सांगितलं की हो जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा गर्व आहे. शिवसेनेचा मूळ पाया हा मराठी माणसासोबत हिंदुत्वाचा आहे, त्यामुळे त्यापासून त्यांना फारकत घेऊन चालणार नाही. उद्धवजींनी मागच्या 6-8 महिन्यात दाखवून दिलं की ते राजकारणी म्हणून किती शांतपणे त्यांनी विचार करून स्वतःच्या पक्षाला एक्सपान्शनच्या दृष्टीने कसा फायदा होईल याचा विचार केला. हाच फायदा जर भाजपच्या नेतृत्वाने केला असेल तर त्यांना त्यासाठी दोष देता येणार नाही. आणि आज जसं सुरू आहे तसंच पुढचे 4 वर्ष सुरू राहील हे मानणं मला वाटतं या क्षणी तरी फार भाबडेपणाचं आहे. गेम इज स्टील ओपन. आणि जस्ट रेफरन्स म्हणून मधल्या त्या सत्ता समीकरणांच्या कवायती दरम्यान म्हणजे 1.5 महिन्याच्या काळात मला तर एखादं बुलेटिन रिपीट करायची पण भीती वाटत होती की एखाद्या बुलेटिनची हेडलाईन ही तासाभरात बदलेल म्हणून एखादं बुलेटिन रिपीट करायची पण भीती वाटत होती. इतकं ते सत्तेचं पेंडुलम ज्याला आपण लोलक म्हणतो ते असं झुलतं होतं. म्हणजे शिवसेना भाजप बरोबर जाणार की नाही, शिवसेना सिल्वर ओककडे चालली आहे, राष्ट्रवादीकडे चालली आहे, नाही काँग्रेस पुन्हा दिल्लीला चालली आहे, पुन्हा दिल्लीचे नेते मुंबईत आलेले आहेत. हेडलाईन सुद्धा सतत बदलत होत्या. त्यामुळे रिपीट करायला एखादं बुलेटिन भीती वाटायची. त्यामुळे काही होऊ शकतं, एनिथिंग इज पॉसिबल इन पॉलिटिक्स असं म्हटलं जात आहे. याचा एक दुसरा विचार सुद्धा असा आहे की अनेक वेळा असं होतं की एखादी टूम सोडली जाते आणि नंतर काही वेगळंच घडतं. ते आपण 80 तासांच्या सरकार स्थापनेच्या वेळेस बघितलेलं आहे. JP नड्डांचं भाषण, त्याला चंद्रकांत पाटलांचा छेद, यातून काही वेगळं घडू शकतं का राज्यामध्ये
काही वेगळी समीकरणं उदयास येऊ शकतात का, त्यावरही चर्चा करूया. पुन्हा ब्रेक नंतर भेटूया. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय नीलम गोरे यांच्याकडे. नीलमताई, राहून राहून काही प्रश्न विचारावे लागतात. एक तर शिवसेनेचा प्रस्ताव आला तर ही बाब नव्यानंच पुढे आली. आतापर्यंत चर्चा होती की राष्ट्रवादी काही गडबड करेल का, पण नंतर लक्षात आलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची केमिस्ट्री ही इतकी स्ट्रॉंग झालेली आहे, त्यामुळं सुद्धा भाजपमध्ये घालमेल आहे की पवार ठाकरे युती भक्कम असल्यामुळं सरकारमध्ये आलबेल आहे, त्यामुळं भाजपमध्ये घालमेल आहे. त्याचा हा परिणाम आहे. नाही, एक मला असं वाटतं की पवार साहेब हे ज्येष्ठ आहेत, पण ते जसे राष्ट्रवादी काँग्रेस मार्गदर्शन करतायत तसं माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्ट केलं की सोनियाजींच्याकडून सुद्धा त्यांना वेळोवेळी माहिती मिळते, मार्गदर्शन होत आहे. काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचा पण संपर्क आहे. एक आहे की शरदराव पवार स्वतः खूप सक्रिय आहेत आणि अनेक संकट जेव्हा येतात त्यावेळेला ते त्यांना बॉम्बस्फोटाच्या वेळेचं तुम्हाला सगळ्यांनाच आठवत असेल, आपण सगळेच त्या इतिहासाच्या मध्ये साक्षीदार आहोत, किंवा भूकंप झाला, अशा नैसर्गिक मानवनिर्मित आपत्तीच्या मध्ये त्यांची एक वेगळ्या प्रकारची काम करायची शैली आहे. तसंच एक थोडा मध्ये मी विचार करत होते की एक ज्याला आपण म्हणू ऑर्गनायझेशनल मेमरी. आता असे आम्ही सत्तेमध्ये होतो, शिवसेना भाजप 2014 ते 19 होतो, त्याच्या आधी 95 ते 99 होतो, परंतु 99 पासून ते 2014 पर्यंत जवळजवळ 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेमध्ये होते. त्याचा एक परिणाम जरूर झालेला आहे की आता नवीन समीकरण झाल्यावरती शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक संघटनात्मक सत्तेची मेमरी जशी असते, सत्तेची जशी स्मृती असते की आपण अमुक जिल्ह्यामध्ये अमुक प्रकल्प अपेक्षित आहे, तसं विरोधी पक्षांनी सुद्धा काही आंदोलनं विरोधी पक्षात असताना केलेली असतात की या मागण्या त्या जिल्ह्यांच्या मध्ये झाल्या पाहिजेत. आता ह्या दोन्हीचं पण एक राजकीय सारीपाट परत त्याचं पुनर्व्यवस्थापन होतंय आणि अशा वेळेला मग तिकडचे नवीन प्रश्न, तिथले राहिलेले प्रकल्प, तिथले काही मुद्दे ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने काही प्रकल्प आणले त्यावेळेला त्याला आमचा विरोध असेल, जैतापूर असेल किंवा बुलेट ट्रेन सारखे, या सगळ्याच्या बद्दलचे विचार मंथन, ह्या सर्व बाबतीचा आपण जर का विचार केला तर मला असं वाटतं की घालमेल का होतीये त्याची खूप कारण आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे कुठेतरी शिवसेनेच्या पेक्षा बौद्धिक वर्चस्व, म्हणजे केशवला मी व्यक्तिगत म्हणणार नाहीये, पण एक बऱ्याचशा भारतीय जनता पक्षाच्या लोकांशी बोलत असताना एक कुठेतरी एक दर्प, वैचारिक अहंकार, कशामुळे तो असतो मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, एक कुठेतरी वैचारिक अहंकार आणि शिवसेनेला काही कसं कळत नाही, डोकं नाही, परराष्ट्र धोरण नाही वगैरे अशा पद्धतीने काहीतरी खासगीमध्ये चर्चा चाललेल्या असतात. दुसरं म्हणजे आमचं काय भावना विवश नाही होत आम्ही अजिबात, पण उद्धवजींबद्दल ज्या प्रकारची व्यक्तिगत ट्रोलिंग किंवा व्यक्तिगत टीका होत असते त्याच्यामध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अगदी रश्मी वहिनींच्या संदर्भात सुद्धा चर्चा होते. खरं तर वहिनी काय म्हणजे इतकं त्यांचं शालीन सगळं व्यक्तिमत्व आणि समजूतदारपणा सगळं आहे, तरी सुद्धा शेवटी आपला तो बाब्या दुसऱ्याचा कार्ट असं करणारे भरपूर लोक आहेत त्याच्यामध्ये जे आहेत ते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी ज्या उद्धव साहेबांना कुठेतरी त्यांनी अंडर एस्टिमेट केलं होतं, त्यांना काही कुठेतरी आपण त्यांना दबावात आणू, त्यांना गुंडाळून टाकू असं जे वाटत होतं, तर त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राहुल पांडे बरोबर बोलले की काँग्रेस आणि शिवसेनेची कधी युतीच होणार नाही असं वाटत होतं, पण आम्ही परिषदेत आहोत आणि भाई जगताप आहेत, विद्याताई आहेत, आमची अनेक बाबतीमध्ये आपोआपच प्रश्नांचीच परिस्थिती अशी होती की शेतकरी कर्जमुक्तीचा प्रश्न असेल किंवा अनेक जनतेच्या हिताचे मुद्दे होते, ज्याच्यामध्ये मला चांगलं आठवतंय की आम्ही तिन्ही पक्षांचं जनतेच्या बाजूने भूमिका असल्यामुळे अनेक वेळेला एकमत झालेलं असायचं. मग ते वीज बिल कमी करण्याचे मुद्दे असतील किंवा ठिकठिकाणी कुठे दुष्काळी परिस्थिती असेल, कुठे कोल्हापूर सांगलीचा महापूर असेल, आणि यामधून सुद्धा ते कुठेतरी वैचारिक मतैक्य घडत गेलं, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्याला गृहीत धरून मग फरफटत नेणं, एका बाजूला स्वतः देवेंद्रजी फडणवीस, तुमच्या लक्षात असेल आशिषजी की उद्धव साहेबांना यवतमाळला तो कार्यक्रम झाला, तिथे त्यांनी आमचे मार्गदर्शक हा शब्द उद्धव साहेबांसाठी वापरला. आणि आज एक वर्षभरात सत्तेत नाही म्हटल्याबरोबर त्यांना काय कळतंय हा भाषा प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता अशा पद्धतीने बोलत असतो. दुसरं संजय राऊतांनी मुलाखत घेतली त्याच्याबद्दल कोणीतरी त्यांची वर्तमानपत्रात लोक टीका करतात, ठीक आहे की एकाच वर्तमानपत्राला का दिली, अहो पण सगळ्या वर्तमानपत्रांना, सगळ्या वाहिन्यांना वेळोवेळी
उद्धव साहेबांनी पूर्वी सुद्धा मुलाखत चंद्रकांत पाटलांनी परवाच वक्तव्य केलं होतं की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून चॅनल्सला मुलाखती दिल्या पाहिजेत, आणि मी तर लागली जाहीर केलं की शपथविधीपासूनच मी मागे लागलोय सीएमओच्या एका गटाला नक्की वाटतंय की आम्हाला मुलाखत हवी आहे मुख्यमंत्र्यांची. ताई निरोप पोचवा. पण तुम्हाला मुलाखत मिळण्याच्या दृष्टिकोनातून सीएमओ निर्णय घेऊ शकतात ना. आता मी इथून असं जाहीर आश्वासन करू शकत नाही. आशिष तू समजून घे काही गोष्टी ज्या आम्हाला राजकीय मुलाखत करायची आहे. सीएम ऑफिस मधली पीआरओ नाही आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. त्यामुळे तुझ्याबद्दल मला मी आभारी आहे तुझ्या निमंत्रणाबद्दल, आणि योग्य त्या वेळेला तुला नक्की साहेब मुलाखत देतील हे मी सांगू शकते तुला. कारण ठीक आहे ठीक आहे. केशव उपाध्याय हा एक प्रश्न आहे. हा केशव उपाध्याय, आज शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर का गेली, तर मला एका ज्येष्ठ भाजपच्या मुंबईतल्या नेत्यानं असं सांगितलं की त्यावेळेस मुंबई महापालिकेमध्ये जी 2017ची निवडणूक झाली तेव्हा 2 जागांचा फरक फक्त आहे, म्हणजे 86-88. आणि कदाचित शिवसेनेला हे पटवून दिलं गेलं असेल की जर का आज तुम्ही भाजप बरोबर सत्तेत गेलात तर उद्या मुंबई महापालिका तुम्हाला गमवावी लागेल, आणि मुंबई महापालिका जर का गेली तर मग तुमच्या पक्षावर सुद्धा त्याचा परिणाम होईल. मग सत्तेत राहूनही काही उपयोग नाही, कारण मागच्या सरकारमध्ये 2014 ते 19 मध्ये तुमचे 5 कॅबिनेट मंत्री होते. सुरुवातीच्या काळात तर ते भाजपचंच सरकार म्हणत होते, युतीचं पण म्हणत नव्हते. ही बाब लक्षात आणून दिल्यावर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेली, असं तुमच्याच एका ज्येष्ठ नेत्यांनी मला खासगीत सांगितलं. तुम्हाला पटतंय? प्रश्न असा आहे त्या नेत्याने तुम्हाला काय सांगितलं, तर नेत्यातला आणि तुमच्यातला जो खासगीतला संवाद होता त्याच्यावरती मी भाष्य करणं बरोबर नाही. शेवटी जनतेने ते बघितलेलं आहे की त्या पक्षाबरोबर माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम संघर्ष केला. शिवसेनेच्या अनेक हेडलाईन्स मला आता आठवतात, सामन्याच्या अनेक हेडलाईन्स मला 8 कॉलम आठवतात, ज्यामध्ये सोनिया गांधींबद्दल, शरद पवारांबद्दल माननीय शिवसेना प्रमुखांची जी विधानं होती ती छापली जायची. आज त्याच सामन्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समर्थनार्थ शिवसेनेपेक्षाही अधिक किंवा त्या 2 पक्षापेक्षा अधिक जे समर्थन ते करावं लागतं ते बघता, ज्या पद्धतीची तारांबळ मी बघतोय ती बघता त्यांना लखलाभ आहे, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. एक आशिष नाही मी सगळे पेपर वाचतो. वर्तमानपत्र वाचणं हे प्रवक्त्याचं काम आहे आशिष जाधव, त्यामुळे वर्तमानपत्र वाचली पाहिजेत. अगदी बरोबर. तुम्ही सामन्याला वर्तमानपत्रही म्हणता, ही खूप स्वागतार्ह बाब आहे शिवसेनेसाठी. हा असं ठीक आहे. त्यामुळे नंबर 2 त्याच्यामध्ये निलमते असं म्हणाले की विधान परिषदेमध्ये आमच्या तिघांची एकमत व्हायची, 20 बिल असतील. आज हाच प्रश्न आहे. तेव्हा एकमत व्हायचं, मग आता एकमत का होत नाही? वीज बिलाच्या प्रश्नावरती शिवसेनेची मी अनेक ठिकाणी आंदोलन, रत्नागिरीत त्यांच्या खासदारांनी आंदोलन केलं. अरे म्हणजे सरकार कोणाचं? काँग्रेस, म्हणजे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचं, आणि आंदोलन कोण करताय? शिवसैनिक सरकार आंदोलन करतायत. म्हणजे जेव्हा तुम्ही विरोधामध्ये होता त्यावेळी जनतेच्या प्रश्नावर तुम्ही एक होता. आज तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही जनतेच्या प्रश्नावर एक नाही, मग तुम्ही सत्तेत कशाच्यासाठी एक आहात ही जनता पाहतीये. ठीक आहे. विद्याताई चव्हाण, अनेक वेळा ही बाब पुढे येते की मतभेद टोकाला जातात, मग शरद पवार मध्यस्थी करतात, मातोश्रीवरती जातात, मग अजित पवारही जातात. हल्ली अजित पवार तर अनेक वेळा मातोश्रीवरती जात आहेत. त्यामुळे आता कुठंतरी हे लक्षात आलेलं आहे की मतभेद फार टोकाला नेऊन काहीच होणार नाहीये. प्रत्येकाला प्रत्येकाची गरज आहे, सोबत राहणं गरजेचं आहे. सरकारवरती टांगती तलवार आहे, ही बाब लक्षात आल्यानं ह्या भेटीगाठी बैठका वाढल्यात. केशवजींना पहिल्यांदा उत्तर देते की तुम्हाला दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्यांना ते उत्तर ऐकू द्या आणि मग तुमच्या प्रश्नांची उत्तर देते. टांगती तलवार वगैरे काही नाहीये. बघा केशवजी, तुम्हाला ते विधिमंडळात येऊ देत नाहीये. भाजपने केलेले आहेत. भाजप प्रत्येक राज्यामध्ये जिथे जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथे तिथे कारस्थान करायचा प्रयत्न करते. तसे कारस्थान करण्याचा प्रयत्न अनेक वेळा गेले 10 महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, परंतु त्यांच्या कारस्थानांना यश आलेलं नाही आणि महाराष्ट्रात येणार नाही. कारण ह्या ठिकाणी जे काय आमच्या तिन्ही पक्षांची महाआघाडी आहे त्याच्यामध्ये एकोपा आहे, एकमेकांना समजावून काम करण्याची वृत्ती आहे
आणि आता सध्या जर 4-5 महिन्याचं बघितलं तर कोविडच्या प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वाटतोय आणि त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळवण्यासाठी तिन्ही पक्ष एकजुटीने काम करतायत. इतर प्रश्न महत्त्वाचे असले तरी पहिल्यांदा प्राधान्य दिलेलं आहे की कोविड महाराष्ट्रातनं कसं हद्दपार होईल. विद्याताई चव्हाण एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. एका प्रेक्षकाने मला मेसेज पाठवलेला आहे. जेव्हा मुख्यमंत्री मुलाखतीत असं म्हणाले की राज्याचं स्टेअरिंग माझ्या हातात आहे, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं स्टेअरिंग आपल्या हातात आहे हा फोटो अजित पवारांनी का टाकला? याचं उत्तर राष्ट्रवादीकडनं हवंय अनेकांना. एकाचा मला प्रश्न आलाय. नाही, स्टेअरिंग मुख्यमंत्र्यांच्याच हातात असतं हे लक्षात घ्यायला पाहिजे तुम्हाला, कारण ते शेवटी सीएम हेच प्रमुख असतात राज्याचे. त्यामुळे अजितदादाने हा फोटो टाकला असं जे तुम्ही सांगताय त्याच्यामध्ये तो विनोदाचा भाग असू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यांच्या एकोप्याने म्हणजे अजितदादा असतील, उद्धव ठाकरेजी असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण असतील, हे सगळे एकोप्याने काम करताना आपण सगळेजण बघतो. ठीक आहे, अजितदादांनी तो फोटो टाकल्यावरती मी त्याचा अर्थ काय काढला? चला दादा ह्युमरस झाले, दादांमध्ये बदल झाला असा अर्थ मी काढला. ठीक आहे. भाई जगताप बघा, काँग्रेसनं सुद्धा मधल्या काळामध्ये अनेकांचं हे म्हणणं आहे, माझं सुद्धा म्हणणं आहे, जर का पक्षवाढीसाठी जास्त संधी महाराष्ट्रामध्ये असेल तर ती काँग्रेसला आहे, या तिन्ही पक्षांमध्ये. आणि म्हणूनच काँग्रेसनं गाव तिथं काँग्रेस, दारोदारी काँग्रेस असा कुठला कार्यक्रम मधल्या काळात जाहीर केला होता, पण तो पुढे किती सरकला माहिती नाही आहे. अनेकांना असं वाटतं की 3.5 वर्षानंतर 3 वर्षानंतर काँग्रेसच एकला चालवण्याची भूमिका घेईल. आशिष, मी त्या प्रश्नावर येतोच मी, परंतु आमचे मित्र केशवजी अभद्र युतीच्या बाबतीमध्ये म्हणाले. आता महबूबा मुफ्ती आणि भाजप केवढी क्या बात आहे यार, काय सॉलिड युती नाही का? खट्टर आणि आता जे त्याच्याबरोबर जी सत्ता स्थापन केली त्याचं नाव पटकन येत नाही कारण वेळ जाऊ नये म्हणून मी तो घेत. भाजपचेच नेते. नाही, भाजपचं त्याच्याजवळ हे करून तो जो या त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, तो गुन्हेगार आहे आणि त्याचे 6-7 निवडून आले त्यांच्याबरोबर. काय युती म्हणजे पवित्र युती. महबूबा मुफ्ती बरोबर पवित्र युती, मणिपूरमध्ये पवित्र युती, गोव्यामध्ये पवित्र युती आणि आमची अभद्र युती. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. केशव उपाध्ये, एका गोष्टीचा मी तीव्र शब्दामध्ये तुमचा निषेध करतो. त्याचं कारण पवित्र रिश्ता नाही. ऐका आशिष, हे महत्वाचं आहे. त्याने काय म्हणायला बोलताना PM केअर फंडातना सगळ्यात जास्त निधी हा महाराष्ट्राला दिलाय. मेहरबानी केली का? भीक दिली का? काय सांगताय तुम्ही? या महाराष्ट्रामध्ये खाता, महाराष्ट्राचं ओळखता, महाराष्ट्राचं हे करता आणि महाराष्ट्रावर हे करता. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुमच्या सगळ्या याच्यानी, तुमच्या सगळ्या आमदारांनी PM फंडला हे दिली, त्याची लाज वाटते का? आणि दुसरी लाज तुम्हाला ही वाटायला पाहिजे. सीएम फंडाची माहिती याच्यामध्ये मिळते. सीएम फंडाची माहिती जी आहे ना ती याच्यामध्ये मिळते. तुमच्या PM केअर फंडाची माहिती देता का तुम्ही? त्याची लाज वाटायला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा, तुम्हाला सगळ्यांना लाज वाटली पाहिजे. पैसे जमा करताय, अख्ख्या भारतामधून सगळे पैसे जमा करताय आणि त्या पैशाचा हिशेब देत नाही. जसं काय एखादा ठीक आहे, आपला मुद्दा भरकटतोय. तुम्ही करताय भाई केशव, मुद्दा भरकटतोय प्लीज. सगळ्यात जास्त आज जी काय परिस्थिती आहे, महाराष्ट्राला जो काय फंड मिळतोय ती मेहरबानी नाही कुणाचीच, लक्षात ठेवा. त्यामुळे असा निर्लज्जपणा परत करू नका. तीव्र शब्दामध्ये तुमचा निषेध करतोय. PM फंडाचा पैसा लाटणाऱ्या देशाचे पंतप्रधान आणि हे सगळे जे तुमचे जे सगळे. ठीक आहे. मी शेवटी माझा वेळ संपलेला आहे. मी राहुल पांडे यांच्याकडे जातोय. राहुल पांडे, प्लीज सम अप. राहुल पांडे, नथिंग इज इम्पॉसिबल इन पॉलिटिक्स हे आपल्याला माहिती आहे. काही होऊ शकतं हेही माहिती आहे. 3 पक्ष आहेत, काही होऊ शकतं. काँग्रेस सुद्धा वेगळा विचार करू शकतं. म्हणजे आज तुम्ही काँग्रेसच्या भूमिकेला डावलून चालणार नाही. जरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस तिसरा छोटा भिडू असेल, उद्या काँग्रेसला अशी आशा असेल की UPA मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी सुद्धा नाही आहे सध्या UPA मध्ये, तर शिवसेना राष्ट्रवादीसह येईल. तसं जर का नाही झालं
तीन वर्षांनी काही होऊ शकतं. आशिष, प्रश्न 3-3.5 वर्षांचा नाहीच आहे. मुळात काँग्रेस हा राष्ट्रव्यापी पक्ष असल्यामुळे त्यांना आता येणाऱ्या बिहारच्या किंवा पश्चिम बंगालच्या किंवा त्याच्या पुढच्या वर्षी येणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा सुद्धा विचार सातत्याने करावा लागतो. त्यामुळे एका राज्यात घेतलेली भूमिका याचं त्यांना दुसऱ्या राज्यामध्ये समर्थन करता येण्याजोगी ते पॉलिटिकली वाईज मूव्ह असली पाहिजे. आणि याशिवाय या युती झाल्यानंतर याचा नेमका जमिनीवर, ग्राउंडवर कोणत्या पक्षाचे मतदार कोणत्या पक्षाकडे जाऊन वोट देतील. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे युतीत लढले होते, भाजप शिवसेना युतीत लढले होते. आज या बदललेल्या परिस्थितीत साधारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जर युतीत लढले तर शिवसेनेची भूमिका काय असेल, त्यांना किती जागा मिळतील, त्या महानगरपालिकांच्या ह्याच्यात युती होणार की नाही होणार, शिवसेनेचा मतदार हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जो परंपरागत त्यांचा वैचारिक सुद्धा ज्यांच्याशी दुरी आहे त्यांना मतदान करेल का. पक्ष नेतृत्वाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. भाबडेपणाने वैचारिक प्युरिटी ही डिबेट्सपुरती किती असली तरी जमिनीवर त्याचा प्रत्यक्ष या सत्तेचा फायदा जर पक्षाच्या विस्ताराला होत नसेल, पक्षाची ताकद जर वाढणार नसेल, ती ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंत ज्या पक्षाची ताकद ज्यांच्याबरोबर जाण्यानी किंवा जी भूमिका घेण्यानी होणार आहे ती होत असेल. मला एक सलमान खानचा डायलॉग आत्ता आठवला की त्याचा ते फार प्रसिद्ध वाक्य आहे की जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं और जो मैं नहीं बोलता वो तो मैं डेफिनेटली करता हूं. त्यामुळे आजचा सध्याच्या राजकारणाचा गमक हे झालेला आहे की जो नेता जे बोलतो त्याच्या एक्झॅक्टली उलट काहीतरी होते आहे. त्यामुळे आज या क्षणी 2 पक्षांच्या किंवा 3 पक्षाची एक युती आहे आणि भाजप एकीकडे बाजूला पडलेला आहे. त्यामुळे हीच परिस्थिती अशीच कायम राहील असं समजायचं काहीही कारण नाही. एकदा करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर जेव्हा राजकारण फुल स्विंग सुरू होईल आणि बिहारच्या किंवा पश्चिम बंगालच्या राजकारणाचा जेव्हा पडगम वाजायला सुरुवात होईल तेव्हा त्याचे पडसाद मला महाराष्ट्रात उमटले तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही. ठीक आहे. दरम्यान एक बातमी येते आहे सूत्रांच्या हवालानी. ती अशी आहे की चंद्रकांत दादा पाटील यांचे कान टोचले गेलेले आहेत की तुम्ही नको त्यावेळी नको ते वक्तव्य केलेलं आहे आणि बातमी शिजण्यापूर्वीच ही फुटलेली आहे असं होता कामा नये अशी समज देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडनं कळते. अजूनही अधिकृतपणे कोणीही दुजोरा दिलेला नाही, पण अशी बातमी आहे. मी इथेच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.